मित्रांनो, नुकतीच हवामान बदलायला सुरुवात झाली होती. हिवाळ्याची गुलाबी थंडी हळूहळू जाणवायला लागली होती. आमच्या शेतात आणि आजूबाजूच्या पूर्ण शेतात गहू आता सिंचनासाठी तयार झाले होते. हिरवीगार पालवी वाऱ्याच्या झुळकेने डोलताना बघून मनात एक अनोखा आनंद निर्माण होत होता. 3-4 दिवस आधीच बाबांनी मला सांगितलं होतं, "अरे किसन, आपल्या शेतातले गहू आता पाणी देण्यासाठी तयार झाले आहेत. आता त्यांना पाणी दिलं नाही तर पीक चांगलं येणार नाही." अजून पुढे बाबा म्हणाले, "तू आपल्या शेताला लागूनच असलेल्या पाटलांच्या वाड्यात जा आणि पाटील साहेबांना त्यांच्या विहिरीची मोटर पंप सुरू करून आपल्या शेतामध्ये पाणी घालण्यासाठी विनंती कर. त्यांना सांग की गहू सिंचनासाठी तयार झाले आहेत आणि लवकर पाणी मिळालं तर पीक चांगलं येईल. पाटील साहेब नक्की मदत करतील." बाबांच्या आज्ञेचं पालन करत मी पाटलांच्या वाड्याच्या दिशेने निघालो. पाटलांबद्दल गावात सगळ्यांना आदर होता आणि ते नेहमी मदत करायला तयार असायचे, हे मी ऐकलं होतं. त्यामुळे मनात एक छोटीशी आशा पण होती. पाटलांच्या वाड्याच्या जवळ पोहोचल्यावर मला ते थोडं कंटाळवाणं वाटायचं. उगाच दुसऱ्यांच्या दारात जाऊन मोटर सुरू करण्याची विनंती करणं मला जमत नव्हतं. पण मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यामागचं कारण खूप खास होतं. पाटलांची सून खूप मनमोहक आहे आणि ती मला खूप आवडते. तिच्या चेहऱ्यात एक अनोखं तेज आणि हास्यात एक प्रकारचा गोडवा आहे, ज्यामुळे माझं मन तिच्याकडे ओढलं जातं. आम्ही एका लहानशा गावात राहत होतो आणि पाटलांचं घर गावापासून थोडं दूर शेतामध्ये होतं. जास्त लांब नाही, फक्त अर्धा किलोमीटर. आणि त्यांच्या घराला लागूनच आमची शेती असल्यामुळे तिथे माझं नेहमीचं जाणं येणं असायचं. आमचं पण शेतामध्ये एक छोटंसं फार्म हाऊस आहे आणि मी नेहमी तिथे अभ्यास करत बसतो. पण खरं सांगायचं तर अभ्यासाच्या निमित्ताने माझं मन जास्त करून पाटलाच्या सुनेला पाहण्यात रमून जायचं. तिची एक झलक पाहण्यासाठी माझं मन अधीर व्हायचं. तिला पाहिल्यावर माझ्या मनात एक अनोखी हुरहुर निर्माण व्हायची. तिच्या एका हास्याने माझा दिवस आनंदमय होऊन जायचा आणि तिच्यासोबत 2 क्षण बोलण्याची तीव्र इच्छा असायची. तिच्याबद्दल माझ्या मनात एक अव्यक्त प्रेम होतं, जे मी अजून कोणालाही बोलून दाखवलं नव्हतं. आमच्यामध्ये नेहमी नजरेला नजर मिळायची. ती इतकी मनमोहक दिसत होती की मी तिच्या प्रेमात कधी पडलो हे मला स्वतःलाही कळलं नाही. तिचे बोलके डोळे आणि हलके हास्य माझ्या हृदयाला चोरून घेत होते. माझं अव्यक्त प्रेम मी तिला कधी सांगू शकलो नव्हतो, कारण माझ्या मनात भीती होती. पण तरीही आमच्यामध्ये नजरेची देवाणघेवाण सतत होत होती आणि त्या शांत नजरेतून आमचं एकमेकांवरचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांपैकी कोणीही आत्तापर्यंत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. एक बंधन आमच्या दोघांनाही बांधून ठेवत होतं. मी दररोज सकाळी 10 वाजता माझ्या शेतामध्ये जाऊन अभ्यास करत बसायचो आणि शेतातील छोटी मोठी कामं पण करायचो. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत माझा बहुतेक वेळ शेतातच जायचा. त्यामुळे वहिनी सतत माझ्या नजरेसमोर असायच्या आणि त्यांची मला सवय झाली होती. माझं मन सारखं तिच्याकडे ओढलं जायचं आणि तिला एक क्षणभर जरी पाहिलं नाही तर मला करमत नसायचं. ती घरातून बाहेर आणि बाहेरून घरात अशा ऐरझाऱ्या घालत असायची. ती मुद्दामून करत होती की खरंच तिला काम होतं हे मला माहीत नव्हतं. पण तिला पण मला बघितल्याशिवाय चैन पडत नसावं हे मात्र नक्की होतं. आणि एक दिवस त्यांच्या घरचे सगळे एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते आणि त्या दिवशी त्यांच्या घरी वहिनी एकट्याच होत्या. मला हे माहीत नव्हतं की घरात कोणी नाही आहे. मी रोजच्या वेळेप्रमाणे सकाळी 10 वाजता माझ्या शेतावर पोहोचलो. शेतात गेल्यावर मला जाणवलं की त्यांच्या घरी नेहमी दिसणारी लगबग आज दिसत नव्हती. घर एकदम शांत वाटत होतं आणि वहिनी एकटीच घरात असावी असा अंदाज मला आला. मी थोडा वेळ अभ्यास करत बसलो, पण उन्हामुळे मला तहान लागली होती. मी पाण्याची बाटली पाहिली तर काय, ती पूर्णपणे रिकामी झाली होती. आता पाणी कुठून आणायचे असा विचार माझ्या मनात आला. दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे मी सरळ वहिनीच्या घरी गेलो आणि दाराजवळ उभा राहून त्यांना आवाज दिला. माझा आवाज ऐकताच वहिनीने हसऱ्या चेहऱ्याने दरवाजा उघडला आणि मला म्हणाली,
ये ना. तिच्या त्या प्रेमळ बोलण्याने मला थोडा आधार वाटला. मी घरात गेलो आणि दिवाणखान्यात असलेल्या सोफ्यावर जाऊन बसलो. मला थोडं अस्वस्थ वाटत होतं, कारण घरात फक्त आम्ही दोघेच होतो. माझ्या मनात अनेक विचार येत होते, पण मी त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होतो. वहिनी पाणी आणायला आत गेली आणि मी तिची वाट बघत बसलो. तशी ती हसऱ्या चेहऱ्याने किचनमध्ये गेली आणि माझ्यासाठी ग्लासात थंडगार पाणी घेऊन आली. पाणी पिताच मला खूप बरं वाटलं. मग ती मला आपुलकीने म्हणाली, चहा घेणार का? मी तिला उगाच त्रास नको म्हणून नकार दिला. माझं बोलणं ऐकून ती प्रेमळपणे म्हणाली, अरे त्यात काय त्रास आहे, असं म्हणून ती माझ्याकडे रोखून बघत पुन्हा किचनमध्ये गेली आणि थोड्याच वेळात दोघांसाठी गरमागरम चहाचे कप घेऊन आली. मग आम्ही दोघे चहा घेत गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता ती अचानक मला म्हणाली, तू मला रोज पाहत असतो ना? तिच्या त्या सरळ आणि अनपेक्षित प्रश्नाने मी क्षणभर पूर्णपणे घाबरून गेलो. मला तिला काय बोलावं हे सुचेनासं झालं. मी अडखळत नाही म्हणालो, पण माझा चेहरा नक्कीच खरा बोलत होता. माझी अस्वस्थता बघून ती हसून म्हणाली, मला माहीत आहे, तू अभ्यास सोडून माझ्याकडेच बघत असतोस. तिच्या त्या स्पष्ट कबुलीने मी थोडा विचलित झालो आणि तिला ओशाळल्यासारखं सॉरी म्हणालो. माझं सॉरी ऐकून ती खळखळून हसली आणि मला म्हणाली, अरे मला पण तू माझ्याकडे बघितलेलं आवडतं आणि म्हणूनच तर मी पण तुझ्याकडे पाहत असते. पण आमच्या घरी नेहमी कोणी ना कोणी असतंच, त्यामुळे मी तुझ्या आठवणीत बाथरूममध्ये जाऊन येत असते. तिच्या त्या खुल्लमखुल्ल्या बोलण्याने माझं मन उत्साहाने भरून आलं आणि आता मी पण तिला धैर्य करून बोलायला लागलो आणि म्हणालो, वहिनी तू खरंच खूप सुंदर आहेस. माझ्या त्या प्रशंसेने ती लाजून खाली बघू लागली. माझे ते शब्द ऐकून ती अत्यंत लाजली आणि हळू आवाजात म्हणाली, उगं काही पण नको बोलू. तिच्या त्या लाजऱ्या प्रतिक्रियेने माझं मन आनंदाने भरून आलं, पण मी तिला सोडणार नव्हतो. मी तिला पुन्हा विश्वासाने म्हणालो, खरंच खूप सुंदर आहेस यार तू. माझं बोलणं ऐकून ती पण मला हसून म्हणाली, तू पण खूप हँडसम आहेस. तिच्या त्या प्रेमळ स्तुतीने मला आता स्वतःवरचा ताबा ठेवणं कठीण झालं. माझ्या मनात तिच्याबद्दलची ओढ आणखी तीव्र झाली. म्हणून मी तिचा नाजूक हात माझ्या हातात घेतला आणि तिला अत्यंत प्रेमळपणे म्हणालो, वहिनी मला तू खूप आवडतेस ग. माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या त्या खुल्लमखुल्ल्या इजहारामुळे ती थोडी भावूक झाली आणि हळू आवाजात मला म्हणाली, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. तिच्या त्या प्रेमळ कबुलीने मी तिला माझ्याकडे ओढलं आणि तिला एक घट्ट मिठी घेतली. तिच्या जवळच्या सहवासात मला एक अनोखी शांतता जाणवली. मग मी हळूच तिच्या गालावर पप्पी घेतली आणि तिला अलगद माझे चाळे सुरू केले. माझ्या स्पर्शाने ती एक्साईट झाली होती आणि मला उत्स्फूर्तपणे साथ देत होती आणि आता आमचे ओठ एकमेकांत गुंफले गेले आणि आम्ही दोघेही त्या प्रेमळ क्षणात पूर्णपणे हरवून गेलो होतो. आणि त्याच वेळी अचानक माझ्या वडिलांनी मला मोठ्याने आवाज दिला. मी दचकलो आणि माझं हृदय धडधडायला लागलं. मी आणि वहिनीने पटकन स्वतःला सावरले आणि मी एक पाण्याची बॉटल घेतली आणि घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर पडलो. वडिलांनी मला विचारले, काय करत होतास तिकडे? त्यांच्या त्या संशयी स्वराने माझ्या पोटात धस्स झालं. मी घाबरलेल्या आवाजात उत्तर दिलं, पाणी संपलं होतं म्हणून पाणी आणायला गेलो होतो. माझं अडखळत बोलणं ऐकून वडील समाधानी झाले आणि ठीक आहे म्हणाले. मग ते त्यांच्या कामासाठी निघून गेले. पण त्यांच्या त्या संशयी नजरेने माझं मन अस्वस्थ झालं होतं. वडील गेल्यावर मी आणि वहिनी एकमेकांना चोरट्या नजरेने इशारे करत होतो. आमच्या डोळ्यात अव्यक्त प्रेम आणि ओढ स्पष्ट दिसत होती. तो दिवस कसा तरी मावळला आणि संध्याकाळी मी घरी गेलो, पण माझं मन पूर्णपणे वहिनीमध्ये गुंतून राहिलं होतं. तिच्या आठवणीत मी बाथरूममध्ये जाऊन आलो आणि माझं मन तिच्या स्पर्शाच्या ओढीने व्याकुळ झालं होतं. मी अंथरुणावर पडलो, पण मला झोप काय केले येईना. माझ्या डोक्यात फक्त वहिनीचेच विचार घोळत होते. तिच्याच विचारात मला कधी झोप लागली हे मला कळलंच नाही. नंतर आमचे असेच नजरेतून इशारे आणि चोरटे संवाद चालू राहिले. आम्ही दोघेही त्या गोड क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, जेव्हा आम्हाला एकांत मिळेल आणि आम्ही आमच्या भावनांना मोकळी वाट करून देऊ,
दिवसामागून दिवस जात होते आणि बघता बघता तो दिवस जवळ आला होता, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आणि अखेर तो दिवस उजाडला. आज काय होणार या विचाराने माझं हृदय धडधडत होतं. बाबांनी मला जेव्हा सांगितलं की गव्हाच्या शेताला पाणी द्यायचं आहे, तेव्हा मला ते काम थोडं कंटाळवाणं वाटलं. रात्रीच्या वेळी थंडीत शेतात जाणं आणि पाणी लावणं म्हणजे त्रासाचं काम होतं, पण मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी त्याच रात्री शेताला पाणी देण्यासाठी जाणार आहे असं मी वडिलांना सांगितलं. पण त्याआधी पाटलांना कल्पना द्यायची होती, म्हणून मी त्यांच्या वाड्याकडे निघालो. पाटील साहेबांना पाणी देण्याबद्दल आणि त्यांच्या विहिरीची मोटर पंप सुरू करून देण्याविषयी मी बोललो. माझं बोलणं ऐकून ते म्हणाले, अरे किसन, आज रात्री तर मी एका कार्यक्रमासाठी बाजूच्या गावी जाणार आहे आणि उद्याच परत येणार. मी तर नसेन घरी, पण माझी सूनबाई असेलच. तेव्हा रात्री घरी येऊन मोटर पंप सुरू करण्याबद्दल माझ्या सूनबाईला सांग, ती तुला नक्की मदत करेल. मी त्यांना होकार दिला. आमच्या खेड्यात रात्री 11 वाजल्यानंतर लाईट यायची, त्यामुळे सर्व लोक रात्रीच शेतात जाऊन मोटर सुरू करून सिंचन करायचे. पाटील साहेबांशी बोलताना मला जाणवलं की दरवाजाच्या आडून वहिनी आमचं बोलणं ऐकत होती. ती माझ्याकडेच रोखून बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य होतं. तिचं ते गोड हास्य बघून मला कळून चुकलं की आज रात्री फक्त शेतालाच नाही तर 2 मोटर पंप एकाच वेळी सुरू होणार आहेत. माझ्या मनात एक अनोखी हुरहुर आणि उत्साह निर्माण झाला. त्या रात्री काय होणार या विचाराने माझं मन बेचैन झालं होतं. मला आता फक्त रात्रीच्या 11 वाजण्याची अधीरतेने वाट बघायची होती. अखेर ती अंधारी रात्र आली, ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. मी थंडीपासून बचाव करण्यासाठी मफलर जॅकेट आणलं होतं. हातात टॉर्च घेतली आणि धडधडत्या हृदयाने पाटलाच्या वाड्याच्या दिशेने निघालो. रात्रीचे 10:30 वाजले होते आणि गावात शांतता पसरली होती. वाड्यात शिरताच तिथली कुत्री माझ्यावर जोरजोरात भुंकायला लागली. त्यांच्या अचानक आवाजाने मी थोडा घाबरलो, पण लगेच स्वतःला सावरलं आणि त्यांच्यावर लाठी उगारली. कुत्र्यांचा तो आवाज ऐकून पाटलाची बायको आपल्या सुनबाईला म्हणाली, अगं सुनबाई, बघ बरं कोण आले बाहेर एवढ्या रात्री. आईच्या बोलण्यावर पाटलाची सून हळूच दरवाजा उघडून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती, जी फक्त माझ्यासाठीच असावी असं मला वाटत होतं. मी तिला थोडं संकोचात म्हणालो, वहिनी, आमच्या शेतात सिंचन करायचं आहे, त्यासाठी मोटर पंप सुरू करण्यासाठी मी आलो होतो. माझ्या त्या विनंतीवर ती हसून म्हणाली, हो मला माहीत आहे, थांब थोडं, मी आलेच. मला माहीत होतं आज रात्री फक्त शेतात पाणीच जाणार नव्हतं, तर आमच्या अधुऱ्या भेटीला एक नवीन सुरुवात मिळणार होती. मी तिथल्याच एका खाटेवर बसलो आणि लाईटची वाट पाहू लागलो. अजून लाईट यायची होती, त्यामुळे वातावरण थोडं शांत आणि अंधारमय होतं. मग मी तिथल्या लाकडांच्या मदतीने एक शेकोटी पेटवली. थोड्याच वेळात वहिनी पण एक टॉर्च घेऊन माझ्याजवळ आली आणि शेकोटीच्या उष्णतेचा आनंद घेऊ लागली. मी तिला कुतूहलाने विचारलं, वहिनी, पाटील साहेब गेले का कार्यक्रमाला? ती हसून म्हणाली, हो ना, संध्याकाळीच गेले, आता सकाळी येणार. त्या शेकोटीच्या मंद प्रकाशात वहिनी अतिशय सुंदर दिसत होती. तिने साडी घातली होती आणि त्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. अखेर लाईट आली आणि वहिनी मला उत्सुकतेने म्हणाली, अरे किसन, लाईट आली, चल आता आपण शेताकडे जाऊ. मग मी ती शेकोटी काळजीपूर्वक विझवली आणि आम्ही दोघे त्या अंधाऱ्या रात्री हातात टॉर्च घेऊन त्यांच्या घरामागे काही अंतरावर असलेल्या शेताकडे निघालो. चालताना आम्ही हळूहळू गप्पा मारत होतो. मी त्यांना विचारलं, वहिनी, भाऊ तर बऱ्याच दिवसांपासून मुंबईला आहेत ना, तुम्हाला त्यांची आठवण येत नाही का? तुम्हाला एकटं करमत नसेल ना त्यांच्याशिवाय? माझ्या त्या सहानुभूतीच्या बोलण्यावर तिने माझ्याकडे रोखून पाहिलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना ती हसून म्हणाली, तर काय झालं, तू आहेस ना आता? तिच्या मनात काय शिजत आहे याची जाणीव मला झाली. आता आम्ही आमच्या शेतात पोचलो होतो. वहिनीने मोटर पंप चालू केला. माझं शेत सिंचायला लागलं. रात्रीची थंडी हळूहळू वाढत होती. मी वहिनीला म्हणालो, वहिनी, आपण इथे शेकोटी पेटवूया, म्हणजे थंडी पण कमी होईल आणि आपल्याला बसायला पण उबदार जागा मिळेल. माझ्या त्या प्रस्तावावर ती लगेच तयार झाली. आम्ही दोघी मिळून शेतातली सुकलेली लाकडं आणि पालापाचोळा एकत्र केला आणि एक छोटीशी शेकोटी पेटवली. शेकोटीच्या मंद प्रकाशात आणि उबदार वातावरणात
आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ बसलो. मी तिला धैर्य करून विचारलं, वहिनी, तुमच्या पतींची कमतरता मी कशी काय पूर्ण करू शकतो? माझ्या त्या थेट प्रश्नाने क्षणभर शांतता पसरली. माझ्या प्रश्नावर ती माझ्या डोळ्यात रोखून बघितलं आणि हसून म्हणाली, आता हे पण काय तुला सांगायलाच हवं का? आता याच्यापेक्षा आणखी कोणती चांगली संधी हवी आहे तुला? तिने हिरवा सिग्नल देताच मी तिला माझ्याकडे खेचले आणि तिने पण मला घट्ट मिठी मारली. मी म्हणालो, तू खूप आवडतेस. ती पण खुश होऊन मला म्हणाली, तू पण मला खूप आवडतोस. ती मला घट्ट बिलगली. मी तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि किस करू लागलो आणि आता दोघेही तुटून पडलो आणि खूप प्रेम करू लागलो. प्रेमाच्या सागरात उतरलो होतो. प्रवासाच्या दिशेने प्रवास करत होतो आणि खूप वेळाने आम्ही दोघेही आता एका परमोच्च बिंदूवर पोहोचलो आणि एका दीर्घ श्वासानंतर शांत झालो. आणि तर आता आम्ही नेहमी वेळ भेटेल तेव्हा मजे करत होतो. नंतर आम्ही घराकडे गेलो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.